नमस्कार. कविताच्या रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत छोले भाजी. एकदम हॉटेलसारखी मस्त आणि घरातल्या घरात सर्व पदार्थापासून बनवणार आहे. ते भाजी तुम्ही चपाती सोबत किंवा भटुरेसोबत खाऊ शकता. चला तर मग छोले रात्री भिजू घातले होते, रात्रभर भिजलेले आहेत. याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आहे. आता याला आपण कुकरमध्ये घालू. छोले कुकरमध्ये घातल्यानंतर त्याच्यात आपण थोडे खडा मसाले घालायचे आहेत. 1 तेजपत्ता, 2-3 लवंग, 2-3 मिरी, 1 मोठी इलायची, थोडी दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत. खड्या मसाल्यामुळे स्वाद एकदम छान येतो आणि चवीला छोले एकदम हॉटेलसारखे होतात. म्हणून आपण हे खडे मसाले घालायचे आहे. त्यात 1 ग्लासभर पाणी घालायचे आहे आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. खायचा सोडा घातल्यामुळे छोले लवकर मऊ आणि छान व्यवस्थित शिजतात. त्याच्यामुळे चिमूटभर खायचा सोडा घातला आहे. आता याचे आपण 3 शिट्ट्या काढून घेऊ. छोले आपले शिजले आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवू. 1 कांदा बारीक चिरलेला आहे. त्यात कोथिंबीर घालून याची पेस्ट बनवून घेऊ. 1 टोमॅटो, याची पेस्ट वेगळी बनवून घ्यायची आहे. 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर मी देठासहित घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 10-12 लसूण पाकळ्या. लसणामुळे आल्यामुळे चव छान येते म्हणून मी जास्त घातलेला आहे. याची पण पेस्ट झाली. आता गॅसवर 1 कढई ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालू आणि 1 चमचा तूप घालू. तुपामुळे चव एकदम छान येते आणि तेल असल्यामुळे तूप जळत पण नाही अगोदर घातले तरी. अर्धा चमचा जिरे चांगले तडतडले आहेत. थोडासा हिंग, चिमूटभर हिंग आणि कांदा आणि कोथिंबीर यांची पेस्ट आहे. ती पेस्ट हिरवी दिसत आहे. कोथिंबीरमुळे पेस्ट हिरवी दिसत आहे. कांदा आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे. याला चांगले आपण फ्राय करून घेऊ. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट केला तर मला पण कळतील की माझे पदार्थ कसे झाले आहेत. आता आपले छोले शिजून तयार झाले आहेत. पहा एकदम मऊसूत झाले आहेत. अशा प्रकारे चांगले शिजले पाहिजेत. निबर राहिले तर सूत चांगले शिजून घ्यायचे आहे. आता आपला कांदा तयार झाला आहे. याचा कलर बदलला आहे. आता आपण टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट घालू. याला पण चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. याला आपण चांगले फ्राय करून घेऊ आणि माझे पदार्थ कसे झाले ते नक्की कळवा. तुमची कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असेल. आता आपला मसाला तयार झाला आहे, तळून रेडी झाला आहे. यात काही आपण कोरडे मसाले घालू. हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा तिखटवालं लाल तिखट घालत आहे. गरम मसाला, छोले मसाला, आमचूर पावडर जरा खट्टी मिठी चव छान येते म्हणून चिमूटभर घालायचे आहे आणि धने जिरे पूड. आता हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊ. मसाला जर कोरडा वाटत असेल तर त्यात 2 चमचे पाणी घालून चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. 2 चमचे पाणी घातल्यामुळे आपला मसाला करपणार नाही आणि व्यवस्थित शिजतो. म्हणून 2 चमचे पाणी घालून व्यवस्थित शिजवून घेत आहे. आपला मसाला कढई सोडत असेल तर समजायचं की आपला मसाला चांगला व्यवस्थित फ्राय झाला आहे. तो आता हळूहळू तेल सोडत आहे. मसाला चांगला तेल सोडला की समजायचं आपले मसाले तळून रेडी आहेत. आता यात आपण छोले घालून घेऊ. बघा याला तेल सुटत आहे आणि चांगले पण दिसत आहे. आता यात शिजलेले छोले घालून घेतले आहे. यात जास्त पाणी घालायचे नाही. थोडे छोले 2 चमचे छोलेची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ते याच्यात घालायचे आहे. छोल्याची पेस्ट बनवून घेतल्यामुळे यात दाटसरपणा येतो. अगोदरच कांदा लसूण पेस्टमुळे पण दाटसरपणा आलेला आहे आणि छोले घातल्यामुळे आज थोडं चवीला छान लागते. अगोदर मीठ घातले आहे त्यामुळे मीठ कमी घालत आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. छोले शिजताना पण थोडं मीठ घातलेलं होतं. आता आपले छोले एकदम रेडी झाले आहेत. खूप पातळ पण नाही, जास्त घट्ट पण करायचे नाही. हे चपातीसोबत किंवा भटुरेसोबत खायला छान लागते. आता मी भटुरे केलेले नाही म्हणून मी तुम्हाला चपातीसोबत दाखवत आहे. हे आपले छोले भाजी एकदम रेडी झाले आहे. वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू आणि हे आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. पहा किती छान आपले छोले भाजी झाली आहे. ज्यांना जास्त तेलकट खायचे नाही त्यांनी चपातीसोबत खाऊ शकता आणि ज्यांना तेलकट खायचे आहे त्यांनी भटुऱ्यासोबत पण खाऊ शकते. अगदी एकदम टेस्टी आणि घरच्या घरी मस्त झाले आहे.